नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रविवारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व धुवाधार पावसाने झोडपलं। देवळा तालुक्यासह नांदगावमध्ये सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली। तर देवळा तालुक्यात वीज पडल्याने युवकाचा मृत्यू झाला असून इतर दोघे जखमी आहेत। हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे परिसरात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली। पुढील 24 ते 36 तासात मान्सून नाशिक जिल्ह्यात डेरे दाखल होईल असा अंदाज आहे। तळ कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात हजेरी लावणाऱ्या पावसाने 2 दिवस अगोदरच मुंबई परिसरात वर्दी दिली। सुट्टीच्या दिवशी मुंबई ठाण्यासह अन्य भागात त्याने हजेरी लावली। पावसाचे हे आगमन नाशिककरांच्या दृष्टीनेही आनंदाची बाब आहे। नाशिकच्या वेशीवर मान्सून दाखल होत असताना जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व सरी बरसल्या। देवळा तालुक्यात तिसगावला आकाश शरद देवरे वय वर्ष 20 तसेच वासरावर वीज कोसळली। यामुळे वासरू जागीच गतप्राण झालं।